तर ताईंना इथं बघू शकता, इथं ताट तयार करून घेतलेलं आहे मी सर्व काही. इथं आपल्या राख्या वगैरे आणि मी पण साडी घातली आणि खूप छान आणि मस्त आजचा हा दिवस भाऊ बहिणीचा एकदम पवित्र दिवस मानला जातो. असं सर्व भावांना उदंड आयुष्य लागावं आणि भरभराटी होवं, सगळ्या भावांचे चांगले, भावांना भावाची भावा बहिणीची भावाने अशीच रक्षा करावी, असंच सगळे चांगले राहावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथं ताईंनो घेते आता मी. इथं घेऊया आपण राखी बांधून, इथं दिवे लावून घेते मी. तर शुभमला सांगितलं होतं थोडासा कॅमेरा पकडायला, तर त्यांनी धरलाय थोडासा कॅमेरा. आता मी इथं दिवे लावून आपले ओवाळायसाठी आपण इथं दिवे लावून घेते मी. तेवढं काही दिसत नाही आहे, मग थोडंसं ना कॅमेरा मग मी इकडच्या साईडला ठेवून घेतला आणि समोरच्या साईडला. खूप छान आणि खूप मस्त वाटत होता आजचा हा दिवस. तर अजून दोघं भाऊ आहेत. एका भावाला मी, एक भाऊ पुण्यात राहतो, एका भावाला मी पाठवले राख्या आणि वडील आणि अजून एक भाऊ ते गावाला राहतात. ते म्हणजे हे पण भाऊ गावालाच राहतोय. तो आलाय काल. म्हणजे दरवर्षी येत असतो. त्यांनी साडी वगैरे घ्यायला जायचं होतं, तर आम्ही गेलोच नाही आहे. म्हणलं नंतर जाऊया. भाऊ म्हणत होता चल तुला साडी घेऊया, तर घेऊ म्हणलं नंतर, आता सध्या नको. मग थोडासा मग मी शुभमला सांगितलं की थोडा शॉर्ट व्हिडिओ घे, बघ कसं येते. एवढं काही समजत नाही तरी कसा व्हिडिओ घ्यायचा काय वगैरे, तरी साध्या सिंपल पद्धतीत मग थोडंफार घेतलेलं आहे. आता इथं मी आरत्या वगैरे लावून घेतले आणि आपण भावाला तिथं ववाळून आपलं ताट वगैरे तयार केलेलंच तर आहे. तिथं ओवाळून घेऊया आणि राखी पण बांधून घेऊया. ताईंनो, तुमचे रक्षाबंधन वगैरे कसे झालं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एखादी लाईक करा आणि जेणे कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज. तर इथं एखादी म्हणजे छान राख्या म्हणजे ना, आता ह्यावेळेस असं सांगितलं होतं, आईचा फोन आला होता गावाकडनं की लाल रंगाची राखी बांधू नको म्हणून. लाल रंगाच्या आधीच मी म्हणजे लाल कलरच्या राख्या मी घेऊन ठेवलं होतं. तर इथं शुभम माझी फोटो काढत होता, तर मी लाल कलरच्या राख्या घेऊन ठेवलं होतं. मग आईनं सांगितल्याच्या नंतर मी लगेच मी दुसऱ्या कलरच्या जाऊन घेऊन आले लगेचच. इथं आमच्या बाजूला दुकानातच भेटतात, दुकानातून मग मी दुसऱ्या ह्या पिवळ्या कलरच्या राख्या घेऊन आले. तर असं सांगितलं होतं, म्हणजे दुकानात पण गेल्यावर काही जण बायका बोलत होते की लाल कलरच्या खरंच बांधायच्या नाहीत राख्या. मग माझ्या बघून पण ती दुसऱ्या बायका जेव्हा होत्या घ्यायला आलेल्या राख्या, त्यांनी पण मग सेम अशाच राख्या त्यांनी मागत होत्या की पिवळ्या राख्या द्या म्हणून. तर मग माहीत नाही मला आता हे खरं आहे का खोटं आहे काही माहीत नाही, पण माझ्या आईनं मला सांगितलं की लाल कलरची राखी बांधू नको म्हणून मी पिवळी कलरची राखी आणली. तर थोडीशी इथं उलटी साईज झाली होती ताईंनो, तर मी परत सोडून येतं ना, मी परत म्हणजे मी नावाची राखी आणली ना, मग ते नाव उलटं झालं होतं, तर मग मी आता इथं शिदा करून बांधते. तर ताईंनो, अशा पद्धतीचा आजचा म्हणजे छोटाच व्हिडिओ आहे आज, जास्त काही मोठा घेतला नाही आहे. खूप छान आणि मस्त. आता मी म्हणजे खूप टाईम झाला आहे मला पण स्वयंपाक वगैरे करायचं होतं. पाणी पण सुटलेलं होतं. पाणी तर आमच्या इकडं 8-10 दिवसाच्या नंतर पाणी येत असते. पाणी वगैरे भरून स्वयंपाक वगैरे करून पुरणाच्या पोळ्या वगैरे केला होता, कारण भाऊ आलाय म्हणून. थोडंफार म्हणजे सगळे कसं मिळून मिसळून असले तरच मग आपल्याला स्वयंपाक भरभरून केल्यावर छान वाटते. तर ताईंनो, मी तर राखी बांधून घेतली, आता ओवाळून घेते भावाला माझ्या. तर हे बघा, औक्षण करून घेते आपलं. काहीतरी एखादी सोन्याची वस्तू घेऊन असं आपण आयुक्षण करून घ्यायचं असते, ओवाळून घ्यायचं असते. तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना, पण माझ्या पद्धतीनं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करत असते. तर हे बघा, असंच माझ्या भावाला उदंड आयुष्य लावावं, सगळ्यांना मस्त छान असंच राहावं, भरभराटी होवं आणि असंच माझ्या पाठीशी उभा राहावं. देवाने एवढीच ताकद देवं भावाला. खूप छान आणि खूप मस्त हेच आशीर्वाद देते. आणि लग्न पण झालेलं नाही अजून, लग्न होऊ दे लवकर म्हणते. आता तुम्हाला पण आता चारतोय मिठाई काय घेतलं नाही, सोनपापडी आणलेली होती डब्बा पाकिट, तसंच त्याने सगळंच मला चारलं. तर खूप छान वाटत होतं ताईंनो, आजचा दिवस मला तर भारीच वाटत होतं. कारण कसं आहे माहिती आहे का, रोज म्हणजे कामाच्या दगदगीमधून एखादी दिवस आपण सुट्टी घेतलं तर